पुस्तकाचं नाव सोन्याच्या धुराचे ठसके. लेखिका डॉक्टर उज्ज्वला दळवी. अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव अनागोंदी कारभार. सगळ्याच अनिवासी लोकांचे पासपोर्ट्स त्यांच्या कफीलच्या म्हणजे स्पॉन्सरच्या ताब्यात असत, अजूनही असतात. आमचे पासपोर्ट्स हॉस्पिटल ऑफिसकडे असतात. उम्मखद्राला हे पासपोर्ट्स एका खालेद नावाच्या कारकुनाच्या ताब्यामध्ये असायचे. सुट्टीवर जाण्यापूर्वी त्याच्याकडून ते मागून घ्यायला लागायचे. एकदा सुट्टीवर जाताना मी खालेदला विचारलं, आमचे पासपोर्ट कधी देणार? तुमचे पासपोर्ट ना? ते हरवले. अत्यंत उत्साहाने हसत खालेद म्हणाला, या बेदू अरबांच्या कोशात महत्व निकड हे शब्द नाहीच आहेत. कुठलंही काम खनपटीला बसून जिद्दीने का करायचं हे त्यांना कळतच नाही, आणि मनकवडेपणाचा तर पूर्ण अभाव. शोधले नाहीस तू? शोधले ना, पण नाही सापडले. पुन्हा तीच आपुलकी उत्साह. बरं, आता मी शोधू का? हो हो, जरूर शोधा. आविर्भाव आपल्यातला अर्ध चॉकलेट देऊ केल्याचा. मग मी त्याच्या ऑफिसात शोधायला लागले. टेबलावर कपाटात कुठेही पासपोर्ट नव्हते. दमून मी जराशी तिथल्या टेबलावर रेलले. हे टेबल डुगडुगण्याबद्दल प्रसिद्ध होतं, पण आज ते डुगडुगत नव्हतं. हल्लच नाही. मला नवलच वाटलं. मला वाटलं की खालेदनी हे स्वतःहून टेबल दुरुस्त केलं की काय. नंतर नकळत नजर टेबलाच्या पायांकडे गेली आणि धक्का बसला. त्याच्या आखूड पायाखाली आमच्या पासपोर्टचा गठ्ठा मिळाला. सौदी अरेबियात नोकरी घेतली की आपला पासपोर्ट पहिल्यांदा जप्त होतो. त्याच्या बदल्यात तिथल्या वास्तव्यासाठी इकामा नावाचा परवाना मिळतो. तिथे राहायचं, उजळ माथ्याने वावरायचं, तर गळ्यातल्या मंगळसूत्रासारखं खिशातलं इकाम्याचं मंगळपत्र अत्यंत महत्वाचं. पण पासपोर्ट जर का एखाद्या विसासाठी पाठवायचा झाला तर हे मंगळपत्र ऑफिसात गहाण ठेवावं लागतं. मग आपल्याकडे कामाचा इकामा नाही आणि पासपोर्टाचा सपोर्ट नाही, म्हणजे मग तेवढ्या काळात काय करायचं? आपल्याला कुंकवाचा धनीच नसतो आणि संकट तर दबा धरून बसलेलं असतं. अगदी घरून कामाला जाताना सुद्धा वाटेत कुठल्या तरी रस्त्यावर चेकनाका लागतो. हे चेकनाके सुद्धा भुई चाफ्यासारखे अचानक कुठेही उगवतात आणि तितके तडकाफडकी नाहीसेही होतात. तिथला पोलीस नेमके हेच आपल्याजवळ नसलेले कागद मागतो, आणि ते नाहीत म्हटल्यावर कुठलीही चौकशी न करता तो आपला मोबाईल काढून घेतो आणि हवा पालटाला तुरुंगात पाठवतो. आणि कोणी सोडवायला आलं नाही तर वर्षानुवर्ष तुरुंगात खितपत पडावं लागतं. 1987च्या जानेवारीची गोष्ट. आमचं तिसरं बाळ माझ्या पोटात होतं. मार्चच्या मध्यावर माझं बाळंतपण असेल असं वाटत होतं. बाळाचं बर्थ सर्टिफिकेट करायला आई वडिलांचे पासपोर्ट असणं हे जरुरीचं होतं. यांच्या पासपोर्टाची मुदत आता संपत आली होती. नवा करायला म्हणून जुना पासपोर्ट डिसेंबर पासूनच या खालेदकडे दिला होता. तो आला की मार्च मध्ये इकामा नवा करून मिळणार होता, आणि फेब्रुवारी महिनाभर आम्ही विचारत होतो, काय झालं? हो हो, तो पासपोर्ट पाठवलाय, येईल. मार्च अर्धा गेला तरी पत्ता नाही. माझ्या बाळणपणाची दिलेली तारीख येऊन ठेपली, उलटून गेली. 27 मार्च उजाडला. जुन्या इकाम्याची मुदत संपली आणि त्याच वेळी यांना रियाधला म्हणजे 500 किलोमीटर दूर हॉस्पिटलचंच काम निघालं. म्हणजे वाटेत इकामा आणि पासपोर्ट हवाच. खालेद छान अगदी तोंड भर हसून दिलदारपणे म्हणाला, तुमचा पासपोर्ट हरवला, आणि वर पुस्ती पण जोडली, म्हणजे तो खरंच हरवलाय. मी असं करतो, तुम्हाला सही शिक्क्याचं पत्र देतो, म्हणजे मग तुम्ही रियाधला जाऊन येऊ शकाल आणि मग तिथेच तुमचा नवा पासपोर्ट पण करून घेता येईल. हे पत्र घेऊन आमचे अडले हरी गेले करायला रियाधची वारी. सकाळी हॉस्पिटलच्या पेशंटांची जबाबदारी पार पाडली आणि मग निघे तो मध्यान्ह झाली. रियाधच्या दिशेने बरेच मैल गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की नेहमीच्या त्या मार्गावरच्या पाट्या कुणा काही दिसत नाहीयेत, काहीतरी चुकलं. मग पाट्या लागल्या, पण त्या सालबुक नावाच्या
वेगळ्याच गावाच्या. शेवटी त्या गावामध्ये शिरूनच पुढला रस्ता विचारायचं ठरवलं. गावामध्ये एक मोठासा पेट्रोल पंप लागला. तिथे पेट्रोल घेतलं आणि त्याने विचारलं की रियाजचा रस्ता कसा काय घ्यायचा इथून? कुठून आलात? सांबार चौकशी सुरू झाली. तो कामगार भारतीयच निघाला. खद्राहून. वाटलंच, चेकिंग चुकवायला आलात ना? अहो, चेकिंग नाही, मी वाट चुकलोय. अरे चा, असे येणारे तुम्ही पाहिलेच. चेकिंग कसलं? अहो, त्या हायवेवरती जोरात चेकिंग चालू आहे. लांब लचक रांग खोळंबलीये. रांगेच्या शेपटाकडचे सगळेच वाट वाकडी करून सालबुक वरून जात आहे. मला वाटलं की तुम्ही देखील तसेच आलात. बरं, आता असं करा, या सरळ रस्त्याने जा, पहिलं एक्झिट सोडून द्या आणि दुसऱ्याला रियाजची पाटी लागेल. हुश, चेकिंगच्या रांगेत अडकलो असतो तर किती वेळ मोडला असता कोण जाणे, असं ह्यांना वाटलं. आणि असं म्हणत म्हणत एकट्याने 500-600 किलोमीटर गाडी चालवून एकदाचे ते रियादला पोचले. पण ते पत्र बघून तो हॉटेलवाला त्यांना राहायला काही जागा देईना. हे कसलं चिटोरं दाखवतोयस? इकामा तरी दाखव, नाही तर पासपोर्ट तरी दे. हे घाबरलेच. तडक स्वतःच पोलीस स्टेशनवर गेले. तिथल्या अरबी पोलिसांना ते खालेदचं अरबी पत्र काही वाचता येईना. पण आपल्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये हे प्राणपणाने किल्ला लढवतच राहिले. तास दीड तास हुज्जत घातली. आता रात्रीचे 12 वाजले होते. सकाळपासून दगदगच झाली होती. तुरुंगात का होईना, पण आता कुठेतरी आसरा मिळावा असं वाटत होतं. आणि तड काही लागत नव्हती. एवढ्यात त्यातल्या एका पोलिसाचा एक मित्र आपली ड्युटी संपून दोस्ताला भेटायला आला. काय वाद चाललाय? असं म्हणत त्यांनी पत्र हातात घेतलं आणि वाचून म्हणाला, अरे हा खतराचा दक्तूर आहे. नवा पासपोर्ट करायला आणि हॉस्पिटलच्या महत्वाच्या कामाला इथे आलाय. पासपोर्ट झाला की त्याचा इकामा सुद्धा होईल. सरळच आहे सगळं. तुला त्या हॉटेलवाल्यांनी जागा दिलीच पाहिजे. सांग त्याला तसं ठणकावून. अरे बाबा, आतापर्यंत तुझ्या ह्या मित्रांना हे पत्रच कळत नव्हतं, तर त्या हॉटेलवाल्याला कसं कळणार आहे? नशिबाने तो ऑफ ड्युटी मूड मध्ये होता. चल रे, आपण याच्या दक्तूर बरोबर जाऊया, असं म्हणून ते दोघे यांना घेऊन त्या हॉटेलात गेले. मोठ्या नाखुशीनेच त्या हॉटेलवाल्याने रात्रीपुरती जागा दिली. बिछाण्यात पहिली ढुलकी लागता लागता यांना खडबडून जाग आली की वाट चुकून आपण सालबुकला गेलो नसतो तर केवढी आफत आली असती. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्यांनी भारतीय वकिलातीपुढे लोटांगण घातलं. त्यांनी मात्र भराभर काम करून दिलं. पासपोर्ट मिळाला. मग हॉस्पिटलचं काम उरकलं आणि 29 तारखेला रात्री 9:30 वाजता हे खद्राला पोचले. 30 तारखेला सकाळी 10 वाजता आमची मुलगी जन्माला आली. कोण तू? मी उज्ज्वला. कुठून आलीस? मुंबईहून. कुठे जाणार? दुबईला. गेली 23 वर्ष सौदी अरेबियाच्या इमिग्रेशन काउंटरवर दरवेळी हेच सवाल जवाब जडलेले आहेत, म्हणून मी बिनधास्त उत्तर देत होते. ऑन कॉल असून सुद्धा लोकांच्या हातापाया पडून वेळात वेळ काढून हे माझ्यासाठी बाहेर कोळंबले होते. केव्हा एकदा मी इथून सुटून माझं सामान घेऊन बाहेर पडेन आणि त्यांची सुटका करीन असं मला झालं होतं. पण एकाएकी लाजिम तंतावरीवरा, तू थांब मागे, तशी सक्ती आहे, असा अनपेक्षित हुकूम ऐकू आला आणि माझ्या विचारांना ठेचच लागली. बरं, कारण विचारायची सोय नाही. बाई उलट जाब विचारते म्हणून ऑफिसरांनी डोक्यात राग घातली तर? त्याच्या ताब्यात असलेल्या माझ्या पासपोर्टची काही धडगत नव्हती. चुपचाप मागे जाऊन उभी राहिले. कुणीतरी बस तिथे म्हणून खेकसलं. बसले बापडी. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या बरोबर आलेल्या प्रवाशांची रांग काउंटर पार करून गेली. मी धीर करून गेले आणि त्या ऑफिसरला गाठून विचारलं, काय झालंय? काय झालंय? काही नाही, बस तिथे. पुढलं विमान आलं. त्यातली माणसं रांगेत उभी राहिली. काउंटर पार झाली. मग त्यानंतरचं विमान आलं. नवी रांग काउंटर पार. सिलसिला चालूच राहिला. ऐल तटावर एकटीच बुरखाधारी मी तशीच कोनाड्यातल्या कावळ्यासारखी बसून राहिले. मग गणवेशातला एक जण आला.
तू या देशातून भारताला कधी गेलीस? 3 आठवड्यापूर्वी. जेवढ्याला तेवढी उत्तरं देणं गेल्या 23 वर्षामध्ये अंगवळणी पडलं होतं. किती तारखेला? किती वाजता? कुठल्या विमानतळावरून? तो खेकसतच होता. पण एवढ्या चौकशीनी माझ्या डोक्यातली सरावलेली ट्यूबलाईट लख्ख पेटली. मी जेव्हा भारतात गेले तेव्हा माझ्या पासपोर्टावर मी निघाल्याचा छापा मारायला इथला अधिकारी साफ विसरला होता हे मला कळून चुकलं. पण माझ्याकडे योगायोगाने सगळे पुरावे होते. हा बघा, माझ्या जाण्याच्या प्रवासाचा विमान कंपनीने दिलेला छापील कागद, त्याच्यात सगळी माहिती आहे. जाते वेळच्या चेक्ड इन बॅगेजचे नंबर सुद्धा चिकटवलेले आहेत. तुम्हाला हवा तर हा कागद घ्या, माझ्याकडे घरी प्रत आहे त्याची. मी अतिशय नम्रपणे मदतीची तयारी दाखवली. त्यांनी कागद जरी फाडला तरी पुरावा नष्ट होत नव्हता ही समज पण त्याला सहजपणे दिली गेली. त्याचा सूर तात्काळ बदलला. बसा आता होईल तुमचं काम, असं अजिजीने म्हणून तो नाहीसा झाला. पण ते छाप्याचं काम होईपर्यंत आणखी 2 विमानांच्या येत्या रांगांची मजा बघायला मिळालीच मला. बघायला मिळाली म्हणजे बघायला लागलीच. जवळ मोबाईल होता म्हणून सतत ह्यांच्याशी संपर्क ठेवता आला. अनुभवाने शहाणपण शिकलो होतो म्हणून तो कंपनीचा कागद जवळ बाळगला होता आणि कर्मधर्म संयोगाने माझा हा पासपोर्ट नवा कोरा होता. त्याच्यावर नोंदलेला हा माझा पहिलाच प्रवास होता. वेळ मोडला पण सगळं शेवटी सुरळीत झालं. यातली कुठलीही एक जमेची बाजू जरी कमी पडली असती तरी मला पुढच्या विमानाने भारतात परत जावं लागलं असतं. आणि मोबाईल पूर्वीच्या काळात तर बाहेर यांना पत्ताही लागला नसता. सौदी अरेबियातली अधिकारी मंडळी नियमांवर बोट ठेवून वागतात. काही नियमबाह्य आढळलं तरी मोठा कांगावा होतो. पण गाडी नियमांच्या चाकोरीमध्ये बिनबोभाट चालवायची तर तिला जबाबदारीचं वंगण लागतं, तेवढं मात्र सोयीस्करपणे विसरतात. माझ्या पासपोर्टावर जाता छापा मारणं ही त्यांची जबाबदारी होती, पण माझ्यापाशी कागदपत्र नसती तर आफत मात्र माझ्यावरच ओढवणार होती. एकदा मी मुलांना घेऊन मुंबईला यायला निघाले. सामान सुमान वजन करून विमानात पाठवून दिलं. पण इमिग्रेशनला गेलो तर वाटेमध्ये व्हिसा तपासायला एक भारतीय अधिकारी बसला होता. त्याने आमचे पासपोर्ट पाहून सहजच आपुलकीने विचारलं, आप लोग अब वापिस नहीं आएंगे क्या? भाई साहब नौकरी छोड़ रहे हैं क्या? नहीं तो फिर एग्जिट वीसा क्यों लगवा लिया आपने? आप लोगों ने शायद यह वीसा चेक नहीं किया है, एग्जिट मारा है इन लोगों ने पासपोर्ट पर। बाप रे, अब हम क्या करें भाई साहब? कुछ नहीं, आप आज मत जाइए, लगेज जो अंदर गया है वो वापस बुलवा लीजिए, फिर वीसा ठीक ठाक करवा के अगले हफ्ते चले जाइए. हे ऐकायला खूप सोपं वाटलं, पण आधी आमचा घोटाळा योग्य माणसांना कळायला तासभर मोडला. मग कुठे ते आत गेलेलं सामान बाहेर काढलं गेलं. त्यानंतर ते तडक नेलं गेलं आगमनाच्या विभागात. तिथल्या कस्टम अधिकाऱ्यांनी बॅगा उघडायला लावल्या. अर्ध्या तासापूर्वीच त्या त्यांच्या ताब्यात दिलेल्या होत्या. आम्ही जागच्या जागीच राहिलो होतो. आईची नजर चुकवून भटकून आलेल्या व्रात्य पोरासारख्या त्या बॅगाच तेवढ्या विमानात बसून उतरल्या होत्या. तरी ते सामान आम्हाला परत देण्यापूर्वी त्यातला प्रत्येक कागद कपटा, चिंधी, फडका उलट सुलट करून झटकून कसून तपासला गेला. हे काम मनोभावे पार पाडायला त्याने आणखी 1 तास घेतला. या सगळ्या उपद्व्यापात त्या विमानाचा उगाचच खोळंबा झाला. बॅगेतला शेवटचा पांढरा रुमाल फडकावला तेव्हाच जवळजवळ त्या विमानाला हिरवं निशाण दाखवलं गेलं. आमचा भार उतरल्यामुळे कदाचित हलकं वाटून ते हवाई जहाज लगबगीने उडून गेलं. एकदा हे इजिप्तला जायचे होते. 23 जूनचं विमानाचं तिकीट होतं. मेच्या मध्यावर एजंटाकडे व्हिसासाठी पासपोर्ट दिला होता. अर्थातच इकामा हॉस्पिटलकडे परत करावा लागला होता, त्यामुळे तो जवळ नव्हता. रोज फक्त घर ते हॉस्पिटल आणि हॉस्पिटल ते घर एवढ्याच आमच्या हेरझाऱ्या. त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर पाऊल टाकायलाही हे धजत नव्हते. दर आठवड्याला आम्ही चौकशी करीत होतो. झालं काम? अजून नाही. घट्ट मुठीत धरून ठेवलेला जीव गुदमरला.
22 जून उजाडला. विसाचं काय झालं? हो हो अहो विसा झालाय. उद्या मी विमानतळावरच तुम्हाला पासपोर्ट आणून देतो. विमान होतं 11ला. हे 3 तास आधी म्हणजे 8 वाजता पासपोर्ट इकाम्याशिवायच तिथे जाऊन पोहोचले. एजंटाचा पत्ता नाही. 9 वाजले, 10 वाजले, 10:30 वाजले. विमानाची पहिली, दुसरी, तिसरी आणि शेवटची सूचना देखील झाली. एजंट आला नाही. पुन्हा फोन केला तर म्हणे, मी निघालोय, आत्ताच पोचतो. अरे कुठून निघालायस? हा प्रश्न जाणून बुजून विचारलाच नाही आणि मनातल्या मनात विमान आणि इजिप्त दोघांची आसक्ती सोडून दिली. इतुकेची मागणे देवा, मज पाशी पासपोर्ट यावा. आज धावा सुरू केला. 11:15 वाजता तो एजंट उगवला. पासपोर्ट आणि सामान घेऊन हे धावतच नशिबाची परीक्षा बघायला चेक इन काउंटरकडे गेले. आश्चर्य म्हणजे त्या विमानाने सुटण्यापूर्वी 10 मिनिटं वन फॉर द रोडच्या थाटात ते सामान बिनतक्रार उदरामध्ये सामावून घेतलं. इमिग्रेशन चेकच्या काउंटरवर मात्र तिथल्या अधिकाऱ्यांनी खुसपट काढलं. पासपोर्टातलं नेमकं काय त्यांना पटलं नव्हतं कोण जाणे. जा त्या खोलीत जाऊन तुझी कागदपत्र दाखव, हुकूम झाला. हे हुकमाचे ताबेदार गेले त्या खोलीत. तिथे एक अधिकारी मोठ्या टेबलापाशी बसला होता. तुला इथे कशाला पाठवलं? त्यांनी खडसावून जाब विचारला. मला नाही माहित, हे खरं बोलले. बस तिथे. तो खेक कसला. मग त्यांनी ह्यांच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. यांचं सामान विमानात पोचलं होतं, त्यामुळे विमान सुटू शकत नव्हतं. लाऊडस्पीकर त्यांच्या नावाने शंख करीत होता. त्या खोलीतही त्या आक्रोशाने कांठळ्या बसत होत्या, पण त्या माणसाला त्याचं काही देणं घेणं नव्हतं. तो आपला नाकासमोर बघत दोन्ही हात टेबलावर टेकवून ताठे ताठ बसून होता. इतका वेळ त्याला तसा बघितल्यानंतर दुसऱ्या कुठल्या स्फिंक्सला बघायला इजिप्तला जायची काही यांना इच्छाच उरली नव्हती. घरीच जावं म्हटलं. असं म्हणून हे उठून उभे राहिले. तेव्हा त्या स्फिंक्सला वाचा फुटली. काय तू काय करतोस? मी पोटाचा डॉक्टर आहे. पोटाचा? हो. अरे अरे अरे, इतका वेळ का नाही बोललास? माझ्या पोटात फार गॅस होतो आणि मग कळ येते. चल मला तपास. असं म्हणत म्हणत पोटाचा पट्टा सैल करून शर्ट बनियन वर ओढून तो तिथेच सोफ्यावर आडवा झाला सुद्धा. त्याचं समाधान होईपर्यंत त्याला तपासून रीतसर औषध लिहून देईस तो 11:15 झाले. तेवढी तपासणी एका दिवसाला पुरे झाली होती आणि त्यामुळे त्यांनी ह्यांचा पासपोर्ट मग तपासलाच नाही. हे 11:30 वाजता विमानात चढले तेव्हा एकूण एक नजरा त्यांच्यावर रोखलेल्या होत्या. हाच तो कुठे झोपा काढत होता कोण जाणे एवढा वेळ. पिरामिड्स, स्फिंक्स, क्लिओपाट्राच्या गूढ देशाला जाताना खलनायक बनून जाणं न मिळे अशी संधी पुन्हा पुन्हा. डॉक्टर योगेश देशमुख हा लहान मुलांचा डॉक्टर. त्याच्या हातून काहीतरी बारकीशी आगळीक घडली म्हणून त्याला 1 महिन्याची नोटीस दिली गेली. हा होता फेब्रुवारी महिना. सौदी मधल्या शाळांच्या वार्षिक परीक्षा मार्च अखेरीला असतात. योगेशला दिलेली मुदत मार्चच्या मध्यावर संपत होती. फक्त 15 दिवस मला प्लीज वाढवून द्या. नोकरी नको, नुसतं बिनपगारी 15 दिवस मुलाबाळांसकट इथे राहू द्या. 7वी 8वीत मुलं आहेत माझी, वर्ष फुकट जाईल त्यांचं. योगेशने गयावया केलं, पण कारकुनांना काही दया आली नाही. योगेशची बायको मात्र धीराची. पुण्या मुंबईच्या परीक्षांना अजून 2 महिने होते. मिळेल कुठल्या तरी कोपऱ्यातल्या शाळेमध्ये ऍडमिशन या आशावादाने ती मुलांना घेऊन विना परतीच्या विसावर फेब्रुवारीतच मुंबईला रवाना झाली. हॉस्पिटलच्या लोकांना वाटलं होतं की मार्च पर्यंत नवा डॉक्टर मिळेल आणि तसा काही त्यांना मिळाला नाही. मग त्यांनी योगेशला हुकूम ठोकला, तो नवा डॉक्टर येईपर्यंत तू इथे काम करीत राहा. पासपोर्ट हॉस्पिटलच्या ताब्यात. वेठीला धरलेला योगेश जाणार कुठे? 15 दिवस व्हिसा वाढवायला नकार देणाऱ्या कारकुनांनी त्याचा व्हिसा तब्बल 7 महिने बळजबरीने वाढवून दिला. योगेशची मुलं मात्र पुढचं वर्षभर एका रात्रशाळेत गेली. दिलीपची कथा आणखी सुरस आणि चमत्कारिक. त्यांनी बायकोच्या व्हिसासाठी कंपनीकडे सुपूर्द केलेली त्याची इंजिनिअरिंगची, आधीच्या कामाची सगळी ओरिजिनल सर्टिफिकेट्स कंपनीने ठेवून घेतली. त्यानंतर त्यांनी दिलीप बरोबर नवं कॉन्ट्रॅक्ट काही केलं नाही. मग दिलीपला गावातल्या दुसऱ्या एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली. पण त्याचा नवा जॉब व्हिसा व्हायला
त्या ओरिजिनल सर्टिफिकेटांची गरज होती. पहिल्या कंपनीच्या माणसाने कानावर हात ठेवले. मुंबईहून डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळण्यासाठी दिलीपला स्वतः मुंबईला जाणं आवश्यक होतं. पण त्यासाठी परतीचा व्हिसा आधी मिळायला हवा होता आणि तो सर्टिफिकेटांशिवाय मिळणार नव्हता. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा बाका पेच दिलीपला घातला गेला होता. इथल्या कंपन्यांना त्याची अवस्था कळतच नव्हती असं काही नाहीये, पण नियमांना घातलेली घट्ट मिठी निव्वळ माणसाचे हाल कमी करण्यासाठी सोडायची ही पद्धतच नाही ना इथे. डोकं फुटेल की काय असं वाटावं असा मानसिक ताण सहन करीत दिलीपने पुढचे 3-4 महिने तसंच काम केलं. एक दिवस त्याच्या साहेबांनी त्याला बोलावलं. तुझे इथले 4 महिने पुरे झाले, आता तू रजेवर जाऊ शकतोस. हो साहेब, पण त्या व्हिसाचं काम व्हायचंय ना अजून. तेच तर सांगतोय ना तुला, तुझा व्हिसा झालाय. तुझ्या आधीच्या कंपनीकडनं सगळी कागदपत्र तुझी आली. कुणाला तरी अचानक उपरती झाली होती असं वाटलं. हा भासच आहे हा दिलीपचा भ्रम मुंबई विमानतळावर त्याच्या पायावर आदळलेल्या ट्रॉलीने दूर केला. सौदीच्या स्वदेश सुतांनी नियमांना बगल दिली तरी त्यांना शिक्षा होत नाही. आणि जेव्हा त्यांचं एखादं काम नियमानुसारच व्हायला हवं असतं तेव्हा ते तसंच करून घ्यायला त्यांचे दांडगे वशिले समर्थ असतात. आणि त्यामुळे तिथल्या अनागोंदी कारभाराचा भार असह्य होतो तो केवळ परदेशी चाकरमान्यांना. त्यांना नियमातून पळवाट नसते की कुणाच्या ओळखीचा हात नसतो. सौदी अरेबियात न्यायः परकीय धारकः हे भान सतत बाळगावं लागतं. प्रकरण समाप्त.